तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण मांडरच्या पटामध्ये आलो आहोत आणि सध्या 2 नंबरसाठी बैल धावून आलेले आहेत. तर बघू शकते हड्डीजोड ग्रुपचे बैल आहेत. तर आता गणेशदादा आपल्यासोबत आहेत, तर बैलाबद्दल संपूर्ण माहिती देतील. नमस्कार गणेशदादा. नमस्कार. बरेच दिवसानंतर भेट झाली. हो, आता जवळपास 15-20 दिवस झाले. तर दादा, या पटामध्ये किती बैल आणल्या? या पटामध्ये आम्ही आणले 3 जोडे आणले होते. 3 जोड्या आणल्या. अर्जुन आणि बुलेट, एक आहे समनापूर आणि राकेट बोंबल्या आणि शेरा शिवा असे. हां, आणि तिन्ही बैल खेळून झाले हो ना? हो, तिन्ही जोड्या हाकलून झालेल्या आहेत. बुलेट आणि अर्जुनचे आहेत सेकंड 30.36, सध्याला 2 नंबरला आहेत. त्यानंतर आहेत राकेट आणि समनापूरचे आहेत 31.24 आणि शेरा शिवाचे आहेत 32.42. तर कसा वाटला दादा आजचा पट तुम्हाला? नाही, आजचा पट म्हणजे कसा व्यवस्थित आहे. दान वगैरे चांगले आहे, सुंदर दान आहेत. आणि बरेच दिवसानंतर पटावर आले हो ना? हो हो. आता खतम तर होता सीजन. आता जवळपास झालं तर तसं आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत, त्यामुळे बैलांना पण पडवणे म्हणजे आता हेच आहे ना थोडंसं. तर दादा, आम्हाला मार्गदर्शन करा नवीन पटाबद्दल. नवीन पटाबद्दल मार्गदर्शन म्हणजे काय, आता पारंपरिक पद्धतीनं हे पट चालत आहेत, अशाच पद्धतीने चालायला पाहिजे आणि खेळ भावना राहायला पाहिजे. पटामध्ये बैल धावतात, माणसं धावत नाही, त्यामुळे बैलांचा खेळ व्हायला पाहिजे. तर तुम्हाला वाटत नाही का मोठ्याच मालकाचे बैल कंटिन्यू नंबरला पळत असतात म्हणून? असं काही नाही ना. मोठ्या मालकांचा आणि लहान मालकांचा प्रश्न नाहीत. ज्यांचे बैल धावणार ते 1 नंबर खेळणार, असं आहे ना. काय लहान मालकसुद्धा आहेत, त्यांच्याकडे 1-1 जोड्या आहेत, मेंटेनन्स चांगला आहे, तर त्यांच्या जोड्या पण धावतात ना. आणि जे MP चे बैल आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातले जे बैल आहेत, तर त्यांच्यामध्ये काय फरक आहे? आता दोन्ही याच्यामध्ये फरक म्हणजे काहीच नाही. आता आपल्याकडे जे मुलकी बैल आहेत हे सुरुवातीला MP मधूनच आणलेले आहेत. आणि फरक म्हणजे कसं आहे, आता पंजाब आणि मध्य प्रदेश असा फरक झालेला आहे. आपण जे पंजाबच्या जोड्या आणतो हे थंडीमध्ये खूप चांगले धावतात. आणि आता जसा हा सीझन आहे गरमीचा, याच्यामध्ये MP किंवा आपले मुलकी बैलच धावतात म्हणजे चांगल्या पद्धतीनं. आता जसं तुम्हाला वाटत नाही का आपल्या म्हणजे तयार करून बैल पळवल्या पाहिजे म्हणून? तयार करून पळवण्याकरिता आपल्या इकडच्या लोकांना म्हणजे तेवढी वेळ नाही आहे ना. ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये बैल तयार करतात त्या पद्धतीनं आपल्या इकडे कसं आहे, छोटे बैल घेऊन आपण त्यांना तयार करतो म्हणलं तर आपल्याकडे तेवढं वेळ नाही. आपल्याकडे कसं पंजाबमध्ये कसं 8-8 दिवसातून एक पट राहतो. म्हणजे महिन्यातून 2दा पडतात, हे करतात. आपल्या इकडे कसं आहे, दर दिवस तुम्ही तर दर पटामध्ये येता. आज इथला पट झाला तर उद्या तिथला पट होतो, त्यामुळे बैल तयार करायला वेळच नाही मिळत ना आज इकडच्यांना. त्यामुळे रेडीमेड बैल घ्या आणि पडवा, या पद्धतीचा आपल्या इकडे खेळ आहे. सध्या किती बैल? सध्या आपल्याकडे 14 बैल आहेत. 14 बैल आहेत. जुना एक भोवरा पकडून म्हणजे 14 बैल आहेत सध्या. आणि भवराज नामांकित. हो हो, सर्वात जुना आमचा प्रसिद्ध बैल जुन्या काळातला. आज बैल बहुत ॲग्रेसिव्ह आहेत ना? हो हो. नाही, ते आता जस्ट धावून आले ना, तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायच्या अगोदर जस्ट धावून आले, त्यामुळे ते थोडंसं वेळ लागेल त्यांना ना. याच पद्धतीनं राहायला पाहिजेत ना. फायर बैल म्हटल्यानंतर तेवढं त्यांच्यामध्ये राहायलाच पाहिजे. मधात नाव फार थांबला होता, पण आता समोर आता चालत आहे ना जशी तपने. हो हो. आता आमचे जे मुलके बैल आहेत हे उन्हाळ्यामध्ये धावतातच. याच्यानंतर कुठल्या पटात जायची तरी? आता परवा उद्यापासून सालेवाट्याचा पट आहे. आता उद्याला इथली फायनल करू आणि सालेवाट्याला परवाला बैल घेऊन जाऊ. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा पट आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. 5 गाड्या? हो, 5 गाड्यांचा आहे, तिथे सुद्धा जाऊ आम्ही. त्यानंतर मग एक प्रकारची सांगता या वर्षाच्या पटाची निरोप. हां हां. आणखी नवीन खरेदी वगैरे पाहायला मिळेल का? आणखी नवीन खरेदी वगैरे पाहायला मिळेल? प्रस्तावित असं काही सांगता येत नाही. दरवर्षी येतच राहतात, त्यामुळे असं म्हणता येणार नाही नक्की. जसं आता आपल्या भागात यावर्षी बरेचसे बैल मरण पावले, त्याबद्दल काय सांगाल? बैल मरण पावतात याच्यामागे कसं वेगवेगळे कारण राहू शकतात. तर काय सांगा? आता कसं आहे, आपण पंजाबचे बैल आणतो तर त्यांना कधी कधी वातावरण वगैरे सूट होत नाही. आमचं पण एक बैल आणलं, त्याच दिवशी काय झालं, आम्ही आणल्यानंतर 4 दिवसामध्येच एक पट्टी मारली, तो त्याला दम भरल्यासारखं झालं. म्हणजे याच्यानुसार मोसम वगैरे म्हणा, कोणत्या बैलाला सूट होतो नाही होतो याच्यानुसार होतं. असं म्हणता नाही की कोणत्या एका कारणामुळे बैल मरण पावतात वगैरे. आणि सध्या आपले टॉपला बैल आज. हो हो. अच्छा.
तर धन्यवाद दादा, एवढे मार्गदर्शन केले. चला धन्यवाद. अजून म्हणजे काय आपल्या पद्धतीने काही मार्गदर्शन करा. नाही, आता सध्या मार्गदर्शन करण्याला सध्या काही नाही. आता काही सीन नवीन पाहायला मिळत नाही, तेच हो हो ठीक आहे. धन्यवाद. हो बघू शकता मित्रांनो, हड्डी जोड यांच्या मराठवाडा वगैरे 3 फेऱ्यामध्ये पळालेला शिवा बैल आहे. आणि हा शेरा आहे मित्रांनो. बघू शकता हड्डी जोड बैल आहे, फार नामांकित बैल आहे मित्रांनो. 3 फेऱ्यामध्ये वगैरे नाव गाजवलं, तसेच बिनजोड वगैरे सुद्धा खेळलेला आणि आता आपल्या भागात पळत आहे. बघू शकता. तो पूरा चिरला ना रे गुड्या स्प्रेयान काय येते बॅगीत बोंबल्या गुड्या